नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल ॲडमिशनवालावरती. आणि आपण चर्चा करणार आहोत MSTCET 2025 अंतर्गत BTech इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास तर मुदतवाढ ऑलरेडी मिळालेली तुम्हाला माहिती असेल, परंतु कागदपत्र सादर करण्याससुद्धा आपल्याला थोडीशी मुदतवाढ अजून मिळालेली, त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला करू सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण बघूया की आपली वाढलेली डेट काय आहे. तर 11 तारखेपर्यंत आता अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळालेली आहे आणि 12 तारखेपर्यंत तुमचे ते कन्फर्म व्हायला हवेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरले असतील, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटसाठी अडकले होते किंवा काही ज्यांचे फॉर्म भरण्याचे राहिले होते, असे विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतील. आणि 15 तारखेला आता येईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. 16 ते 18पर्यंत असेल, 5 वाजेपर्यंत आपला ग्रीव्हन्स पिरियड. त्याच्यामध्ये तुमचे काही डॉक्युमेंट, आता फॉर्म कन्फर्म झालेला आहे, डॉक्युमेंट आलेलं आहे आता, आणि तुम्हाला ते ॲड करायचं, तर तुम्ही या काळामध्ये करू शकणार आहात. या काळामध्ये तुम्ही ते ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही ज्या गोष्टीचा फायदा घेऊ इच्छिता ते तुम्ही क्लेम तिथे करू शकणार आहात. ते तुमचं रिझॉल्व केलं जाईल. अजून एक चान्स आपल्याकडे आहे. इथपर्यंत जरी 18 तारखेच्या आत जरी तुमचं डॉक्युमेंट आलं तरी तुम्ही 16 ते 18च्या दरम्यान ते अपलोड करून तुमच्या अर्जामध्ये समाविष्ट करू शकाल. आणि मग 21ला येईल फायनल मेरिट लिस्ट. असं होऊ शकतं की अजून एखादं एक्सटेन्शन तुम्हाला मिळेल, आणि नाहीतरी तसंही असं वाटतं की ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच तुमचे राऊंड सुरू होतील किंवा शेवटच्या आठवड्यापासून. तर 21 सध्या तरी आपण 21 तारीख फायनल मेरिट लिस्ट धरूया, आणि मग त्याच्यानंतर पूर्ण शेड्यूल येईल आपलं की पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड कधी होईल. आणि याच नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे डॉक्युमेंट कॅटेगरीवाल्यांसाठी जे लागतात, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि EWS सर्टिफिकेट, यांच्यासाठी मुदत काय आहे. तर काही विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट आता क्यूमध्ये आहेत, त्यांनी अप्लाय केले पण नाही मिळालेले, अप्लाय बट नॉट रिसिव्ड, ज्यांनी सिलेक्ट करून फॉर्म भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि EWS सर्टिफिकेट सबमिट करण्याची 4th राऊंडची लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग होती. आणि सध्या ती ऑलरेडी त्यांनी आपल्याला नोटीसद्वारे कळवलंच होतं. आज सेपरेट सर्क्युलर काढून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आता काय होईल, प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत. आणि इथं काय दिलं होतं त्यांनी अगोदर आपल्याला की रिपोर्टिंगच्या लास्ट डेटपर्यंत, म्हणजे रिपोर्टिंगची लास्ट डेट 4th राऊंडची रिपोर्टिंगची लास्ट डेट संपल्यानंतर 4 ते 8 दिवस तुमचे स्पॉट राऊंडसाठी असतात. मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स त्यावेळेस चालणार आहेत, आणि मग त्याच्यानंतर शेवटचा दिनांक घोषित केला जाईल ॲडमिशनसाठी. आता तिथपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे जी आपल्याला 4th राऊंडपर्यंत जी आपल्याला अगोदर मुदत दिली होती, तीच आता प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत वाढवलेली होती. आणि मागच्या वर्षीप्रमाणे असंही होऊ शकतं की पुन्हा 3 ते 6 महिने मुदत विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकते. जर लोड असेल समित्यांवरती तर व्हॅलिडिटी सारखे डॉक्युमेंट, नॉन क्रिमिनल सारखे डॉक्युमेंट तुम्हाला इझिली मिळेल, EWSही मिळेल, परंतु व्हॅलिडिटी सारख्या डॉक्युमेंटला वेळ लागू शकतो. तर त्याच्यासाठी कदाचित नंतर पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाऊ शकते. तर ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता की आपण कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि EWS कधीपर्यंत सबमिट करू शकतो, रिसिप्टवरती कुठपर्यंत ॲडमिशन होणार, तर रिसिप्टवरती तुमचं ॲडमिशन हे पूर्वी दिलेल्या नोटीसप्रमाणे तर तुमचं शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला मुदत होतीच. आता ॲडमिशनची जी कट ऑफ डेट आहे, शेवटची जी तारीख आहे, अजून ती घोषित झालेली नाही आहे. आपलं ह्याच्यानंतरची जी मुदतवाढ दिलेली आहे सध्या, त्याच्यानंतर जे सर्क्युलर येईल किंवा त्याच्यानंतर एक सर्क्युलर, एखादी अजूनही जसं मी सांगितलं मुदतवाढ मिळू शकते, आणि त्याच्यानंतर जे फायनल सर्क्युलर येईल ज्याच्यामध्ये पूर्ण डेट्स आपल्याला दिल्या जातील राऊंडच्या, आणि त्याच्यात मग ॲडमिशनचे अंतिम दिनांक असेल, आणि त्या दिनांकापर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट यायला अवधी आहे. हेच या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. थांबूया येथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.